जसं की तुम्ही बघू शकता मंडळी, चंद्रभागेच्या तीरी आता या संध्याकाळी जे वातावरण आहे, सर्व भाविक इथे जमा झालेले आहेत आणि पूर्ण वातावरण इथे भक्तिमय झालेलं आहे. तर इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची जी इच्छा आहे आणि जे मागणं आहे ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. तर आपण तसंच इथे येणाऱ्या एका भाविकांना, आपण किती वर्ष इथे येत आहात आणि तुम्ही या वारीचा आनंद कसा घेतला आहे प्रत्येक वर्षी? सर, तुम्ही किती वर्ष या वारीला येत आहात? मी जवळजवळ म्हणजे 2005 पासून कंटिन्यू वारी करतो. आज 2025 चालू आहे. त्याच्या अगोदर पण मी काकांबरोबर आलो 1-2 वेळा. म्हणजे असे मला वाटतं जवळजवळ 17-18 वर्ष कंटिन्यू मी वारी केली आहे. आणि इथे आल्यावर खूप छान वाटतं. म्हणजे आपण वर्षभराचे जी सुखदुःख आहेत, खूप आपल्याला जीवनामध्ये खूप सुखदुःख असतात, पण इथे 6-7 दिवस आम्ही येऊन राहतो तेव्हा आम्ही सर्व विसरून जातो. इथे सकाळपासून स्नान केल्यापासून संध्याकाळपर्यंत भजन कीर्तन, फक्त भजन कीर्तन, घरचं काहीच आठवत नाही. त्यामुळे इथे खूप शांत वाटतं. आणि हेच मी तुम्हाला सांगेन की इथे खूप पंढरपूरला दरवर्षी येण्याचं कारण हेच आहे की इथं आल्यावर पूर्ण वर्षाचं सुखदुःख आम्ही इथे विसरलं जातो. पण तुम्ही माऊली इथे किती वर्षापासून येत आहात? हा, 2005 पासून मी कंटिन्यू केली वारी. मग तुम्ही सहपरिवार, सहकुटुंब जेव्हा जेव्हा येतो सहपरिवार पूर्ण येतो. माझी मिसेस, 2 मुलं आहेत, ते सर्व आम्ही येतो. धन्यवाद माऊली, तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता पंढरपुरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या येऊ लागल्या आहेत. पंढरपूर अगदी संपूर्ण वारकऱ्यांनी भक्तिमय झालेलं आहे. कार्तिकी एकादशी म्हटलं की वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते, ही म्हणजे पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याची. आणि त्याच दर्शनाच्या आशेने संपूर्ण वारकरी संप्रदाय पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशीला जमा होतो. जगण्याचे देवा लाभो. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण विठ्ठल मंदिर हे अगदी सुंदर सुंदर फुलांनी सजवले जाते. तर मंडळी, आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता आमचा पुढचा भाग असेल तो म्हणजेच कार्तिकी एकादशीचा. तर आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि प्रवास गाथा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.